2 महिन्यांपूर्वी चोरलेल्या दुचाकी विक्रीच्या तयारीत असतानाच पोलिसांच्या जाळ्यात। लातूर शहरातील मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशांवर स्थानिक गुन्हे शाखेकडून मोहीम राबवण्यात येत असून त्या अंतर्गत शहरातून चोरी केलेल्या 2 मोटारसायकली विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफेने जेरबंद केलं असून त्याच्याकडून 35,000 रुपये किमतीच्या 2 चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत। 18 ऑगस्ट रोजी लातूर शहरातील एक बस डेपो परिसरात 2 मोटारसायकलींसह एक इसम संशयास्पदरित्या फिरत असून त्या मोटारसायकली चोरीच्या असण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीची खातरजमा करण्यासाठी पथकाने सापळा रचला। 2 मोटारसायकलींसह एक व्यक्ती संशयास्पदरित्या थांबलेला दिसून आला। त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आपलं नाव खंडू उर्फ अजय बालाजी पवार, वय वर्ष 30, राहणार टाकळी, तालुका जिल्हा लातूर, हनुमान मंदिरासमोर असं सांगितलं। पोलिसांनी त्याच्याकडील 2ही मोटारसायकलींबाबत कसून विचारपूस केली असता त्याने सुमारे 2 महिन्यांपूर्वी लातूर शहरातील इंदिरानगर परिसरातून एक होंडा युनिकॉर्न मोटारसायकल तसेच मंत्रीनगर लातूर येथून एक हिरो कंपनीची पॅशन प्लस मोटारसायकल चोरी केल्याची माहिती दिली। चोरी केलेल्या या 2ही मोटारसायकली विक्री करण्याच्या उद्देशाने त्याने जवळ ठेवल्याचंही चौकशीत समोर आलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.